नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्रातील दुपारनंतर आणि रात्रीच्या भागात होणाऱ्या पावसाचा सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया। 2 जुलै रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नाशिक जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये। सातारा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रात्री पण हलका पाऊस बघायला मिळेल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि दुपारी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये। पालघर जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये। नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह नागपूर जिल्ह्यामध्ये। तसेच काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये। भंडारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस। यवतमाळ जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अमरावती जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अकोला जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। जळगाव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल विजांच्या कडकडाटासह। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये। जालना जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये। बीड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। लातूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। परभणी जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये।